किल्ले रायगडावरती वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे आणि याच समाधीवरनं राज्यामध्ये वाद पेटलाय। 21 मे पर्यंत समाधी हटवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। तर वाघ्याची समाधी हटवण्यास विरोध करत धनगर समाजाचे नेते पुढे सरसावले। त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या आडून जातीपातीमध्ये नवा वाद निर्माण केला जातोय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बघूया। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद चांगलाच पेटलाय। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्याची समाधी हटवण्यासाठी 31 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। तर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास धनगर समाजाच्या नेत्यांनी विरोध दर्शवलाय। त्यामुळे आता या वादाला जातीय रंग चढताना दिसतोय। त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं। एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत। उलट माझं तर असं म्हणणं आहे, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं। समोरासमोर आपण बोलू की कुठे एव्हिडन्स आहेत। 31 मे तारीख देण्याचं कारण काय आहे असा प्रश्न माझ्यासारख्या अन्य हजारो लाखो अहिल्या भक्तांना पडलेला आहे। यामध्ये एखादी समिती गठीत करा, हे वाघ्या कुत्र्याच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये संशोधन करा। कोणीतरी ब्रिगेडे म्हणतात आणि त्यांना पाहिजे तसा इतिहास तोडमोड करून निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही। परंतु जी कथा सत्य की वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली। माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात। मुलगा आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे। त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल। शिवाजी महाराजांसोबत एक वाघ्या नावाचा श्वान असायचा। त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर अग्निचितेत उडी घेतल्याचं बोललं जातंय। मात्र ही कथा आहे की इतिहास यावरून वाद आहेत। रायगडावर 1936 मध्ये वाघ्या कुत्र्याची प्रतिकृती उभारण्यात आली। तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर हा वाद पुन्हा होत आलाय। वाघ्याच्या समाधीचा वाद नेमका काय? वाघ्याच्या समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात झाली। 1906 मध्ये इंदूरचे प्रिन्स तुकोजी होळकर यांनी 5000 रुपये निधी दिला। 1936 मध्ये छत्रपतींच्या समाधीजवळ वाघ्याचा पुतळा उभारण्यात आला। वाघ्याच्या प्रतिमेला लोकश्रद्धेचं प्रतीक मानलं जातं। 1915 मध्ये नाटककार राम गणेश गडकरींच्या नाटकात वाघ्याचा उल्लेख आहे। नाटकातूनच पहिल्यांदा वाघ्या हे नाव समोर आलं। अनेक वर्षांपासून शिवप्रेमींचा वाघ्याच्या समाधीवर आक्षेप आहे। 2012 मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न झाला। ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेनंतर वाघ्याच्या समाधीला संरक्षण देण्याची वेळ आली। संभाजीराजे छत्रपतींचं 22 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र गेलं। पुतळा हटवण्यास काही राजकीय नेत्यांसह शिवप्रेमींनीही विरोध केला। काही इतिहास अभ्यासकांसह राजकारणीही पुतळा हटवण्याच्या बाजूने आहेत। पण महाराष्ट्रामधल्या पूर्वजांचा, होळकर असतील, फुले असतील, टिळक असतील, या लोकांच्या हेतूविषयी शंका तुम्ही उपस्थित करताय। त्यांना काही कळत नव्हतं, त्यावेळी तुमचे पूर्वज काय करत नव्हते आणि तुम्हीच जन्माला आले की तुम्ही काहीतरी मोठा दिवा लावला आणि तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करताय। तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं, इंदूरचे महाराज, की त्यांनी ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली। एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील एका कुत्र्याच्या समाधीसाठी? उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागलेले आहे। वाघ्या कुत्र्या संदर्भात इतिहास तज्ञांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येतंय। वाघ्याबाबत कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही असे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी म्हटलंय। तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी वाघ्या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक उल्लेख आहे असं म्हटलंय। त्यामुळे नेमका विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न आता निर्माण झालाय। एकाही समकालीन ऐतिहासिक साधनामध्ये छत्रपती शिवाजीराजेंच्या सोबत कुठला वाघ्या कुत्रा होता आणि छत्रपती शिवाजीराजेंचं देहावसन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीच्या प्रसंगी
त्यांच्या चितेमध्ये कुठल्या कुत्र्याने उडी टाकली असा कोणताही पुसटसाही उल्लेख समकालीन ऐतिहासिक साधनामध्ये नाही। त्यामुळे आताची जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे ते अनैतिहासिक समाधी आहे। समाधी कुत्र्याच्या समाधीचा आणि त्याच्यावर दगडी शिल्प कुत्र्याचा असल्याचा आणि त्याचं नाव वाघ्या असल्याचा उल्लेख केलेला आहे। त्यानंतर 1905 साली चिंग गोगटे यांनी एक कथा लिहिलेली आहे की ते चितेत उडी मारली। ही गोष्ट सांगून ते काय म्हणतात, ही गोष्ट सांगून ते पुढे म्हणतात की शिवाजी महाराजांच्या चौथऱ्याच्या शेजारी अजून एक चौथरा आहे, ती कुत्र्याची समाधी आहे। ऐन अधिवेशनात राज्यात क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचा वाद सुरू झाला। तो नागपुरात दंगलीपर्यंत पोहोचला। तो वाद काहीसा शमतो न शमतो तोच आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वादानं डोकं वर काढलं। औरंगजेबाचं थडगं असो की वाघ्याच्या समाधीचा वाद, अशा गोष्टी फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा एखादा जातीचा धर्माचा द्वेष पसरवण्यासाठी वापरलं जाणं घातकच आहे। त्यामुळे हे वेळीच न थांबल्यास आपण इतिहासापासून काहीच शिकलो नाही असाच त्याचा अर्थ निघेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।